हो मामा मामा इकडे इकडे ते घरात असताय तेव्हा ते झोप बीप लावतायसा अंगार दुपार करतायसा हे इकडं असं कुठं तर पाण्याच्या काट्याला शांत ठिकाणी कशाला आणलंय हा कसं आहे पाप्या आजूबाजूच्या समध्या माणसांना का नाही मी अतिशय शांतताप्रिय आणि धार्मिक माणूस आहे असं वाटायला पाहिजे वाटाय म्हणून मी अशा शांत ठिकाणी येत असतोय कळलं काय बोल कसं काय नाही केलंस आधी बक्षीस द्यायचं मग सांगणार बक्षीस कसलं बक्षीस म्हणजे बक्षीस द्याय पाहिजे असं काय देव लावलंस ते सांगणार का नाही केलंय तसंच केलंय सांगू काय बोल काय आहे त्या रानाची नस मला सापडल्या इकडं नस दाबली इकडं रानाला कसली नस काय आहे त्या रानाची बारकी पोरगी ती लक्ष्मी ती तिला चिठ्ठी बिट्टी लिहिली होती ती माझी आयडिया वर्क झाली माननीय परेश पाटलाची आयडिया कधी बी फेल जात नाही रानाला जाऊन सांगू काय की ती चिठ्ठी तू सांगितल्याप्रमाणे लिहिली म्हणून हो मामा हे असं काय करायला म्हणजे मी तुमच्यासाठी काम करतोय आणि माझ्या पाठीत दंडू का असं नाही बघा मी जाऊ काय अरे पप्या ते चेष्टा केली बाबा चेष्टा केली ना मी खरं समजाले हो पण हे बघा तो राणा आता अतिशय घाबरलाय माझ्याकडे आलता लय तंतर लावता तुम्ही काय काळजी करू नका त्या लक्ष्मीवरनं आपण त्याला असाच त्रास देत राहूया म्हणजे ती पोलिसाची नोकरी सोडून देणार बरं चला की आता लय थंडी वाजले हो चला हा काय करतो इकडे मामा ही बैलही मला डेंजरबाज वाटलेली की हो पण ही तोंडाला बांधून वगैरे फिरायला लागल्या मी बघा कसा असा पांढरा शेड बीड घालून उजळ मात्याने फिरतोय गावातनं उगाच माननीय परेश पाटील म्हणत नाहीत मला झालं बाई माग जाऊ काय पण या मामा भाची बोल 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 याला आणली इकडे मामा बोल साहेब राणा अलर्ट झाला त्यानं लक्ष्मीवर अजून जादा ध्यान द्यायला सुरुवात केली तेव्हा तिला फसवणं आता सोपं नाही बघा अरे हे चांगलं झालं की त्या रानाचं ध्यान ड्युटी पासून हटलं हा म्हणजे मामाचाच फायदा होणार नाही नाही राणा अजून ज्यादा घाबराय पाहिजे तो गाठा पाहिजे अक्का आधी मध्ये काय नक राणा अंजलीने त्यांच्या माघारी लक्ष्मीची समधी जबाबदारी माझ्यावर सोपवली 24 तास तिच्या संकट राहायला सांगितलंय बघा म्हणजे मामा कसं झालं तिजोरीच्या चाव्या चोराच्या हातात दिल्यात म्हणजे काय दुधावर लक्ष ठेव म्हणून जबाबदारी कुणावर दिली मांजरावर पण मांजराचा फायदा होणार की होय ना माननीय परेश पाटील मला सांगा दुधाला काय झालं तर पहिला दांडका कुणाच्या पाठीत बसणार दणका मांजराच्या छान आहेस की मग आता गप बसायचं हाताची घडी तोंडावर बोट मामा नाही 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 काय आहे मला जरा ही अशी डेअरिंगबाज वगैरे वाटली होती पण काय नाही येताना असं तोंड लपून येत्या त्या बारक्या पुरीला बी त्रास देऊ शकणार झाली आहे नाही नाही मामा मी तुम्हाला मगाशी बी सांगितलं होतं आता बी सांगतोय सगळी जबाबदारी माझ्याकडे द्या ए शाण्या अक्का पप्प्या ते काय सांगते ना ते खरं आहे या समध्यामध्ये अक्का गावाय नका आहे त्याची काळजी करू नका मामा तुम्ही काय आहे साप मरेल पण काठीचा आवाज बी येणार नाही काळजी करू नका आणि काय माझ्या नवीन तायडीवर रानाला अजिबात संशय येणार नाही पप्या अशक्य आहे रे ते कारण तो रानात तुझ्या एवढा खुळा नाही अशक्य ते शक्य करतील माननीय परेश पाटील तुला अजून काय माहिती नाही आहे माननीय परेश पाटलाचा विषय हार्ड आहे गप रे उगा टेपा टाकू नको सर लाव की पैसे लावतीस पैस हा काय करायचं उद्याच्याला त्या बारक्या लक्ष्मीला घ्यायचं तिथं आल्यावर काय करायचं ते की नाही माझं मी करतो बर लागली पैस हा. बघू तरी तुझ्यात किती दम येते बरं मामा येतो आता
ते तोंडाला बांधून जा. मामा ह्याच तोंड अगोदर बंद करा. ए पाप्या, अक्का तू सांगतोय ते खरं आहे. घरच्या माणसांना संशय आहे ना काय? नाही येणार, तुम्ही काळजी करू नका. ते आमचं पिंडकराम मिस्टर रोज दारूचा कार्यक्रम उशिरा संपून घरी येतो आणि घरातली समधी झोपली तवा बाहेर पडलो. आता तरी बी तो पिंडका घरात यायच्या आधी जायला हवं. निघतो वा बाजूला. होय होय, ते तोंडाला बांधून जा. तुम्ही नका आमची काळजी करा. नाही नाही, तरी पण बगल बिकल कोण तरू कोणाला घेऊन येतंय काय? नवीन तायडी. हो मामा, मला हिचं काही खरं दिसत नाही हा. आधीच सांगतो काय आहे, असल्या चिडकुट पायी आपल्यासारखी मोठी माणसं उगीच त्या रानाच्या तावडीत घावायची. पाप्या ते चिरकुट नाही. ती काय का असना ते काय मला माहिती नाही, पण त्या रानाला फसवणं गंडवणं एवढं सोपं नाही आहे बरं का. तो राणा झालाय शहाणा, आता तुम्ही शहाणं व्हा, नाही तर जागा शोधायला लागायची. कशासाठी? शांतीसाठी? नाही नाही, लपायसाठी. राणादा, मी खरंच कुठं बाहेर जायचं नाही. नाही शाळा सुटल्यावर आम्ही संगी संगत बोरं खायला जाणार होतो, तिथं बी जायचं नाही. नाही शाळेत बी जायचं नाही. नाही आता तुम्हाला शाळेत बी जाऊन देणार नाहीस का? लक्ष्मी, तू शाळेत जायचं, पण आता सावध राहायला पाहिजे. तू एकटं बाहेर फिरण्यामध्ये रिस्क आहे म्हणून शाळेत जायचं नाही. कसली रिस्क? तूच म्हणतोस की मी चतुर्भिंगडी आहे. मग चतुर्भिंगडी अशी तिकडे तिकडे फिरत असते की? हे समजा पुस्तकात, खऱ्या आयुष्यात गोष्टी वेगळ्या असतात. राजलक्ष्मी झोपली नाहीस अजून? नाही. आणि ऐक की राणादा काय म्हणतोय, तो म्हणतोय कुठं बी बाहेर जायचं नाही आणि शाळेत बी जायचं नाही. शाळा बुडवायची नाही. सांग त्याला. जोवर यो मॅटर क्लिअर होत नाही तोवर काळजी घ्यायला पाहिजे. लक्ष्मीला बाहेर कुठंच एकटं सोडायचं नाही. एकटी नाहीच, उद्यापासून तिच्यासोबत माधुरी असणार आहे. ती काय करणार? माधुरी तिच्यावर लक्ष ठेवणार. माधुरी तिला घेऊन गावातनं शाळेत जाणार आणि गावातनच परत येणार. म्हणजे जर का तिला वाटेत संशयास्पद काही वाटलं तर ती लगेच गावातल्या माणसांना सांगू शकते. अहो पण हे बघा, तुमचा माधुरीवर विश्वास नाहीये का? अहो विश्वास आहे, पण तरी रिस्क आहे. हे बघा, लोक आपल्याला असंच घाबरवत राहणार, मग आपण घाबरून लक्ष्मीची शाळा बुडवायची आहे का? आपल्याला जरा खंबीर व्हावं लागेल ना. अगाई, मी खंबीर आहे, मी सावध राहिले आणि माधुरी काकी माझ्या संगत असेल तर काय काळजी नाही. हो बरोबर ना. हे बघा, गोदाक्का, माझं आणि आम्हा सगळ्यांचंच हे म्हणणं आहे की लक्ष्मीचं नुकसान नको आहे. ठीक आहे, तर लक्ष्मी, माधुरीला सोडून कुठं म्हणजे कुठं एकटं जायचं नाही, कळलं? हा. हा, माधुरी सारखा विश्वासू जवळचा माणूस सापडणार नाही. आणि माधुरी असेल तर माझी काय हरकत नाही. लक्ष्मी, झोपा लवकर, उद्या शाळेत जायचंय. चला चला चला. काय झालं? अहो तुम्ही काय करतायचा इकडं? आणि अहो अंधाराचं असं बघितलं तुम्हाला म्हणून जरा घाबरायला झालं. एवढ्या रातचं बाहेर कुठे गेलतीस? बाहेर? अहो ते हा जरा जेवण जादाच झालं होतं ना, म्हणून चालायला गेलो होतो.
एवढ्या रातचं तुम्ही केव्हा आला का? मी कवा चालूय ते बसून बसून आमलो मी, तरी तुझा पत्त्या नाही. अहो ते जरा चालत चालत बाहेर गेलो, कळलंच नाही बघा. आणि थंडीत जरा बाहेर बरं वाटते. नाही बाहेर जाऊ नको रातचं. दगडफेक झाल्या माहितीये ना? होय, पण अहो विचार करण्याच्या नादात काही कळलंच नाही बघा. कसला विचार? कसला विचार? तुमचा. तुम्ही माझ्यापासून असं लांब लांब राहता, हा शब्द प्रेमाचा बी नीट बोलत नाही. अहो तुम्ही कधी नीट होणार? मागचं सगळं विसरणं सोपं नाही माझ्यासाठी. मला टाइम लागणार आहे. आणि नीट व्हायला दारू आहेच की. दारूने नीट होणार, मग मी काय करणार? तुम्ही मला वचन द्या बघू, तुम्ही असे रोज रोज दारू नाही पिणार. आता पण तूच म्हणलीस की तू वाटलं तर काय हरकत नाही म्हणून. अहो कधीतरी ठीक आहे, पण असं रोज रोज नाही. वय म्हणा बघू. अहो माझ्यासाठी वय म्हणा की. नाही ठीक आहे, तू आता एवढ्या मायानं म्हणतेस तर ठीक आहे. एवढ्या प्रेमानं बोलणारी बायको आधीच मिळाली असती की नाही, तर दारूच्या नादात लागलं नसतं, आयुष्य खराब झालं नसतं माझं. ठीक आहे, मागचा विचार सोडून द्या. झालं गेलं, गंगेला मी आले. आता इथनं पुढच्या आयुष्याचा विचार करा. तुम्ही, मी, युवराज. बाकी कसला विचार करू नका बघा. बाकी काय कसं नाही. राणाचा गोदाक्का आणि वहिनीसनी कुठं सोडणार आहे? अहो तर ते असणार आपल्या संगत काय. बाकी मी बी आता घरावर ध्यान द्यायचं ठरवलंय. राणादा आणि वहिनीवर एवढा लोड देण्यात काही अर्थ नाही. चांगलंय, द्या. माझं बी या घराकडे नीट ध्यान आहे. अहो तुम्ही काय बी काळजी करू नका. बरं चल जाऊया, उशीर झाला. लक्ष्मी, लक्ष्मी. अहो ती आवडतीये. अहो होय, पण तिला परत एकदा नीट समजूया. लक्ष्मी घ्या इकडे लवकर. हे बघ, बाहेर कुठं बी जायचं नाही, कळलं? आणि हे बघ, आज माधुरी काकी सारखी तुझ्या सोबत असणार आहे. होय, इकडे तिकडे अजिबात फिरायचं नाही. आणि माधुरी काकी सोबतच सारखं राहायचं. ती सांगते तसंच वागायचं. इकडे तिकडे भटकायला जायचं नाही, कळलं? हो आई. भाऊजी तुम्ही बिंदास जावा. लक्ष्मीची जिम्मेदारी माझी. तुम्ही काय बी काळजी करू नका. बर बरं, चल जातो. जातो नाही, येतो म्हणावं. होय लक्ष्मीबाई, येतो. चला तुमच्यावर गेले. चला. टाटा. बरं झालं आई आणि राणा तर गेलो. एकच गोष्ट इतक्या वेळा सांगतात. तू काळजी करू नको, मी नाही सांगणार. मी एकदाच सांगतो. तू माझी खरी काकेस बघ. होय ग बाय. बरं चल, उशीर नको व्हायला शाळेला. चला. हॅलो. तायडे, पैशाचं काय झालं? तुला कितीदा सांगितलंय मला तायडी म्हणू नकोस. मग तुला अक्का म्हणतो, चालेल? हे जर रानाच्या कानावर पडलं की नाही, तर लई मोठं लढतर होईल, लक्षात ठेव. हे काय ते सोडून तुला अभि अक्का बी म्हणत नाही आणि काय बी म्हणत नाही. ते पैशाचं काय झालं तेवढं सांग. बघूया कसा चान्स मिळतोय ते. काय तू लयच ढिली निघालीस बघ तू. काय आहे, चान्स आहे की नाही असा वरबडायचा असते. वरबड एकदा. मी करतो काय तर. तू ग मला अक्कल शिकवू नको. हे ते सगळं जाऊ दे. लवकरात लवकर आहे की नाही त्या लक्ष्मीला मंदिराजवळ घेऊन ये. बाकी काय करायचं ते माझं बघतो. हा, घेऊन ये. ठेव. हा ठेव.
लक्ष्मीबाई काय काय करायचं आज? शाळेला जायचं की चिचा खायच्या? अगं आता बोरं बी लय भारी असतात आणि संक्रांतीला तर लयच बोर असतात. बघ बाई आता तू ठरव काय करायचं. का जायचं शाळेला? मला चिचा बरं खायच्यात. बेस्ट. मग ते गावाबाहेरचं जुनं देऊळ आहे ना तिकडे जाऊया काय? पण आजीला कळलं तर? अगं नाही कळणार ग. आपण असंच जाऊया. पाहिजे तर तुझ्या त्या मैत्रिणीला संगीला तिला बी संकट घेऊन जाऊया काय? हा म्हणजे अजून ती शाळेला गेली नसेल तर गाठच पडेल. चल बघूया. वय चल बघूया. चल 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 हा, चल. चल चल. मस्त फुलं ग. बरं चला चला पटपट. शाळेला उशीर व्हायला. चला पटपट. खरं लक्ष्मी तू जरा अनाथा वरडणार नाही हो आपल्याला. कशाला वरडल? आपण एकटे थोडे चाललोय. माझे काकी बी आहे की आपल्या संगत. हो की नाही माझे काकी? बोरं पाहिजेत ना तुम्हाला? पाहिजे की. मग शाळेजवळच घेतली असते की बरं. अगं संगे शाळेजवळ सुकलेली बोरं मिळतात आणि आमच्या लक्ष्मी मॅडमला ताजी बोरं पाहिजेत. काय ग लक्ष्मी? हो एकदम ताजी. बरं चला हुडका मग. चला चला चला. एक मिनिट. हुडका म्हणजे तू म्हणलेलीस की इथं बोराचं झाड आहे. अगं नाही म्हणजे इथं एखादं बोराचं झाड असल असं म्हटलं होतं. बरं चला तिघी मिळून हुडकू. चला चला चला. ते लक्ष्मी आपण तिकडं बरं हुडकलं काय? थांब. माधुरी काकी ये की का लवकर. वय आलो. बाई नको आपण तिकडं नको हुडकायला. माधुरी काकीला सोडून कुठे नाही जायचं. माधुरी काकी आपण शाळा सुटल्यावर इथं बोरं हुडकायला यायचं का? उगाच शाळेला उशीर होतोय. लक्ष्मी आता तू म्हटलीस म्हणून इथं आलोय ना. हा पण आता पण नाही बिन नाही बाई. एवढं लांब आलो तर हुडकूया की बोरं. आणि मी असताना घाबरायचं कशाला? हा मी कशाला घाबरू. बरं झालं बाई तू आलीस. नाहीतर रानाचं मला जाग चालू दिलं नसतं. आणि ऐका तिघींनी संकट नको हुडकायला. संगे तू तिकडं उडक. आम्ही दोघी इकडं उडकतो. हा जा. चल लक्ष्मी. काय झालं? काटा भरला बघ. राहू दे तुझा मोर मी आलोच. राहू दे तुझा मोर मी आलोच. अगं नको तू बी आहे. रानाचं मला तुला सोडून कुठं नाही जायचं म्हणलं. अगं वय पण तुला शाळेला जायला उशीर नको व्हायला. आणि तुला घाई आहे ना तर जा पुढे बघ मी आलोच की. वय वय वय. लय टिवटिव करत होतीस ना मग. आता काय नाही 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 नाही. पोत्यात घालून दोंडा बांधून हिरीत टाकीन तुला. पोत्यात घालून दोंडा बांधून हिरीत टाकीन तुला. पोत्यात घालून दोंडा बांधून हिरीत टाकीन तुला. तुझ्यासारख्या आगाव पोरीस निघेने मी असं झाडाला बांधतो. ए संगे तिला पण झाडाला एके संगे 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 एके आता बांधतो. तुझ्यासारख्या बारक्या पोरीस निघेने मी असं झाडाला बांधतोय आणि लय हाणतोय. माधुरी काकी नाही कोण नाही. लय जोर चढलाय काय तुला? सगळा जोरच काढून टाकतो. तुझी मुंडची मोर घालतो.
आता राणा नाही आणि कोण नाही, आता फक्त मी. आता लक्ष्मी